न्यूज में आप सभी का स्वागत है। मैं हूं प्रदीप शर्मा। आइए एक नजर डालते हैं मुंबई और महाराष्ट्र की कुछ खास खबरों पर। बुलेटिन में सबसे पहले बात करेंगे मुंबई से सटे मीरा भाईंदर वसई विरार पुलिस आयुक्तालय के अंतर्गत आने वाली क्राइम ब्रांच यूनिट 2 की, जिसने एक युवक की हत्या की गुत्थी सुलझाते हुए 2 आरोपियों को गिरफ्तार किया है। मामले की जांच क्राइम ब्रांच ने महज 72 घंटे के भीतर पूरे मामले को सुलझा लिया है और 2 आरोपियों को गिरफ्तार कर लिया है, जबकि एक आरोपी अभी भी फरार है, जिसकी तलाश की जा रही है। मृतक की पहचान लवेश माली के रूप में हुई है। आपको बता दें कि 22 नवंबर के दिन पुलिस को वसई के बफाने ब्रिज के पास सड़ी गली अवस्था में एक युवक की लाश मिली थी। नायगांव पुलिस ने जब मुंबई के जेजे अस्पताल में शव का पोस्टमार्टम कराया तो पता चला कि उसके सिर पर धारदार हथियार और पत्थर से वार किया गया है, जिसके चलते उसकी मौत हो गई। मामले की गंभीरता को देखते हुए क्राइम ब्रांच को केस सौंप दिया गया और पोस्टमार्टम रिपोर्ट के आधार पर हत्या का मामला दर्ज कर क्राइम ब्रांच ने अपनी जांच शुरू की। क्राइम ब्रांच ने सबसे पहले मृतक के पोस्टर छपवाए और उसे अलग अलग इलाकों में वितरित किया और मिसिंग केसों की छानबीन शुरू की। जांच के दौरान पुलिस ने मृतक लवेश की पहचान कर ली। इसी बीच क्राइम ब्रांच को जानकारी मिली कि मृतक लवेश 8 नवंबर से लापता था। क्राइम ब्रांच ने जांच आगे बढ़ाई तो पता चला कि मृतक नशे का आदी है और उसके साथ वह नशा कर रहा था। उन्हीं लोगों ने उसकी हत्या की वारदात को अंजाम दिया है, जिसके बाद क्राइम ब्रांच ने आरोपियों की तलाश शुरू कर दी। इसी बीच पुलिस को हत्या के चश्मदीद के बारे में जानकारी मिली। पुलिस की टीम ने कथित व्यक्ति से संपर्क किया और उसे भरोसे में लेकर पूछताछ की तो उसने आरोपियों के बारे में सारी जानकारी दे दी। इसके बाद क्राइम ब्रांच ने 2 आरोपियों को गिरफ्तार कर लिया। पुलिस ने जब आरोपियों से पूछताछ की तो पता चला कि जो मुख्य आरोपी है उसका ऑटो रिक्शा मृतक चालक था। वारदात से पहले मृतक ने कहीं पर ऑटो एक डंपर से टकरा दिया था, जिसके चलते ऑटो का कांच टूट गया था। वहीं इस बात से आरोपी मृतक लवेश नाराज चल रहा था। वारदात वाले दिन दोनों ने एक साथ नशा किया। इसके बाद आरोपी को लवेश पर संदेह हुआ कि उसने उसके 5000 रुपये चुरा लिए हैं। इसके बाद आरोपियों ने उसकी हत्या कर दी और शव को ठिकाने लगा दिया। फिलहाल पुलिस मामले की जांच कर रही है। दिनांक 24/11/23 रोजी काही लोक बामणपाडा या ठिकाणी लघुशंकेसाठी गेले होते। त्या ठिकाणी त्यांना एक सांगाडा दिसून आला, तर जे पूर्ण अंगावरचं मांस गळून गेलेलं होतं। त्या लोकांनी पोलीस चौकीला माहिती दिली। त्या माहितीवरून पोलीस त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी ती बॉडी ताब्यात घेतली आणि ती बॉडी त्याच्यासाठी पोस्टमॉर्टमसाठी जे हॉस्पिटलला पाठवली। जे हॉस्पिटलमध्ये फ्रॅक्चर आलेलं होतं, त्यामुळे हा खुनाचा गुन्हा आहे प्रकार आहे असं त्यांनी डॉक्टरांनी अभिप्राय दिला। त्या अभिप्रायावरून नायगाव पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर झाला 24/11/23 रोजी। त्या गुन्ह्यावरून आमचे समांतर पथक तयार करण्यात आले। त्यामध्ये गुन्हे शाखा 2चे अधिकारी रणवरे, त्याचप्रमाणे कांबळे, त्याचप्रमाणे शिंदे एपीआय ह्या तिघांनी 3 पथके तयार करून ही बॉडी जी आहे ती बॉडी कुणाची आहे हे खूप मोठं आव्हान होतं शोधण्याचं। या तिघांनी 3 पथके तयार केली। त्या 3 पथकांनी वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन पॉम्पलेट्स तयार करून वाटले। पॉम्पलेट्समध्ये सगळ्यात महत्त्वाचा दुवा होता की त्या मैताच्या पायाला धागा बांधलेला होता। तो विशिष्ट प्रकारचा धागा ते आदिवासी लोक बांधतात। त्याचप्रमाणे ती चप्पल घातलेली होती आणि अंडरपॅन्ट जी होती ती माचो कंपनीची होती। या 3 दुव्यांच्या आधारे ह्या लोकांनी वेगवेगळ्या लोकांना हे पॉम्पलेट्स वाटले होते। त्या पॉम्पलेट्स वरून मग काही लोक समोर आले आणि त्यांनी मैताला ओळखलं। मैताचं नाव लवेश रमेश माळी असं होतं। मैताचं नाव ओळखल्यानंतर मग पुढचं आव्हान होतं आरोपी शोधणं। तर त्याच्यासाठी सुद्धा यांनी परत परिश्रम घेतले आणि त्याचे जे मित्र होते जे त्याच्याबरोबर नेहमी नशा करण्यासाठी बसायचे त्या लोकांना पहिलं राऊंड अप केलं। त्याच्यापैकी एक मित्र मिळून आला। त्याच वेळेला आम्हाला एक गुप्त बातमीदार देखील मिळाला, गुन्हे शाखेच्या लोकांचा गुप्त बातमीदार। त्या बातमीदाराने माहिती दिली की हे 4 लोक एका ठिकाणी दारू पिण्यासाठी आणि नशा करण्यासाठी बसलेले होते। त्यावेळेस त्यांच्यात वाद झालेला होता। हे प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने सांगितल्यानंतर आम्ही मग त्या दिशेने कॉन्सन्ट्रेट केलं आणि त्यापैकी एक आरोपीला ताब्यात घेतलं। आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर आरोपीने गुन्हा कबूल केला। गुन्हा करण्याचं कारण असं होतं की मयत जो आहे त्या मयताने जो आरोपी अटक झालेला आहे त्या आरोपीची रिक्षा चालवण्यासाठी घेतली होती। ती रिक्षा चालवत असताना त्यांनी एका डंपरला धडक दिली
आणि त्या धडकेमध्ये त्या रिक्षाचं नुकसान झालं. ते नुकसान भरपाई करून दे म्हणून मयताच्या मागे ते लागले होते. त्याचप्रमाणे तिसरा जो आरोपी आहे, मायनर आहे तो, त्या आरोपीच्या खिशातून मयताने 5,000 रुपये चोरण्याचा प्रयत्न केला होता. ह्या दोन्ही कारणामुळे ह्या 3 आरोपींनी संगनमत करून मयताला मारहाण केली, जबर मारहाण केली, दांडकेने वगैरे त्याच्या डोक्यात पर्यंत मारलं होतं. त्यामुळे तो मयत झाला. मयत झाल्यानंतर आरोपींनी गुन्हा लपवण्यासाठी हे जे बॉडी आहे ती जंगलात फेकून दिली होती. परंतु काही लोक तिथं लघुशंकेला गेल्यामुळे ती बॉडी आम्हाला मिळाली आणि हा गुन्हा ओपन झालेला आहे. हा मयत जो आहे बेबीपाडा नायगावचाच राहणारा आहे आणि याच्यापैकी जे आरोपी आहेत ते पण त्याच ठिकाणी राहणार आहे. जो फक्त मायनर जो आरोपी आहे तो भटकता आहे, तो मुंबईकडे राहणार आहे, तो यांच्याबरोबरच असतो नशा करण्यासाठी.